हर हर महादेव. तर चला आज चालू आहेत आम्ही अलिबागला. आणि अलिबागला आमचं हे बघा सगळं क्लासमेट आहेत. आणि समोर बसलाय राहुल. राहुल ड्रायव्हर आहे ना, त्याचा टेम्पो आहे. टेम्पोने चालू. आधी भरोसा तर नव्हता म्हणा, म्हणून जरा काही कपडे बिपडे आणले नाही, लगेच जाऊन कपडे आणले. आणि पुढं बसलाय कोण, समीर. त्याला पुढं बसायची जाम हाऊस आहे, कारण त्याला गाडी शिकायची आहे ना. बघा ड्रायव्हर कसा बसला. आणि साईडला समीर दिसणार नाही काचत ना, त्या साईडलाच म्हणा यावं लागेल. स्वतःची गाडी आहे म्हणून फुसतोय. आणि जर दुसऱ्यांची असती तर काय बघावा. आणि आमचा सेटअप तर लागलेला आहे. 3 जण माग, अजून 2 येताना. समीर आमचा बेकारच आहे. साऊंड आणलेला आहे जाऊन, कुठे आणलाय काय माहिती. राहुलचा. आणि जगदीश निघलाय. अरे कारला नको, चल अलिबाग. आता पण आता कारले, आता अलिबाग राहू दे. चल नंतर 2-3 महिन्यांनी आपल्या आता जगदीश सेट पण आला कारलेला हायवे लागतोय. गाडी लागली, गाडीच्या वरचा बघा पत्रा हालायला लागला. आणि संकेत आलेला आहे. जगदीश पण मगाशीच आलेला. निखिलला टेन्शन आलाय. चला आपण फार्म हाऊसवर तर आलेलो आहोत. आणि कालोख असल्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ काढायला भेटला. आणि इथे थोडा उजेड आहे, म्हणजे फार्म हाऊसचा जरा हे बघा आगरी कोस्टल किचन. आणि इकडे गाणी चालू आहेत, मस्त गाणी चालू आहेत. गाणी बघा. ओ आणि आपले सगळे इकडे आहेत, ते बघा. नाही कावलेला माहिती. आणि सुशांत बिशांत सगळे इकडेच आहेत. मागच्या वेळी पण आपण 3 वर्ष आधी इथे आलेलो आणि इथे थांबलेलो आपण. आणि आता आपली रूम वरती आहे. आणि चला वरती जाऊया. आणि 6-7 रूम. आणि आपली गॅलरीच्या साईडलाच रूम आहे. आणि रूममध्ये आतमध्ये तर निखिल आणि राहुल झोपलेला आहे. ते म्हणजे खूप दमलेत, ड्रायव्हिंग करून दमलेत. निखिल त्याच्या साईडलाच होता आणि ट्रॅफिक पूर्ण साफ करत होता. आणि राहुल गाडी चालवत होता, खूप दमलेला आहे. आणि ते बघा, अरे ब्लॉग चालू आहे रे. तर त्यांना थोडा आराम करू दे, आपण जेवणाची व्यवस्था करू. आणि इथून काही नजारा दिसणार नाही आपल्याला. साईडला बैल बांधलेले आहे ते बघा. आणि बीचवर जाऊच, पण कालोखात काही दिसणार नाही. दिसला तर तुम्हाला नक्की दाखवतो. आणि हा डोंगर बघा. आणि आमचा रूम आहे. हा जाऊ. फॅन आहे आणि सिलिंग पण मस्त आहे. आणि आतमधला बाथरूम पण मस्तच आहे. पूर्ण शावर बिवर आहे, 1 नंबर. आणि सगळे आलेले आहेत रूम मध्ये. एका रूम मध्ये कसे झोपणार काय माहिती. आणि चला बीचवर जाऊया. कुठं गेला तरी राहुल काय सुधारणार नाही. इथं मासं बघतोय, काय भेटणार नाही त्याला. समुद्राच्या किनारी आलाय, समुद्राचं पाणी, तिथं मासं बघतोय. हे सगळं व्हिडिओ काढतात तिथं. आणि संकेत इथं. आणि स्मशानभूमी इथंच आहे, त्यामुळे सगळे भूता इथंच आलेले आहेत. आणि मून लाईट तर आज डेंजरच आहे. असला खतरनाक वातावरण. स्मशानभूमी. आणि गाणी ऐकतोय लव आलं. याचा आत्ताच ब्रेकअप झालाय जगदीशचा, त्यामुळे जगदीश गाणी बघा कसलं ऐकते. आता तर सॅडच सॉंग ऐकणार. चला तर सकाळ उठून सगळे तयार झालेले आहेत कशाला, नाश्ता करायला. आणि सुचेत तर सगळं आतरून झुलतोय. आणि जगदीश तर बॉडीवरच आहे, कारण त्याला बॉडी दाखवायची जाम सवय आहे. निखिलची फुला बघा. राहुलला टेन्शन आलेलं, काल त्याच्या आयटमचा ब्रेकअप झाला. आणि मग तो खुश होता. आणि परत तिचा सकाळी पॅचअप झाला, त्यामुळे आणि बाहेरचा वातावरण बघा. क्लासी, डायरेक्ट क्लासी. आणि ढग पण डेंजर आलेले आहेत. आणि हे बोकर आहेत, ते कोणला आहेत काय माहिती नाही. आणि समोरचा फ्रंट आहे आपला, हे बघा. आणि आपला टेम्पो तर इथं ठेवलेला आहे डायरेक्ट आतमध्ये. आणि साईडला विहीर आहे, विहिरीत पोहू शकत नाही. जाला बिला सगळा लावलेला आहे. आणि एका मागे मग सगळेच निघालेले आहेत.
नाश्ता करायला. नाश्ता कुठं भेटत बघायला लागेल पहिला. आणि रात्री काय फार्म हाऊस दिसला नाही. फार्मच आहे, सायली फार्म. नाश्त्याला आलो लय लांब, म्हणजे 13 किलोमीटर जास्त झाला असेल. वाटराने दमवला उठायचं आलो इकडं. आणि संकेत सांगते अजून हाय जवळच आहे, पण कुठं काय दिसत नाही. कुठं आहे भरपूर लांब आलो आपण. राहुलला टेन्शन आलंय. टेन्शन नाही आलं, लांब आहे. बीचवर गाडी टाकलेली आहे आपली. रस्ता बघा एकदम स्टँडर्ड, म्हणजे एकदम स्टँडर्ड. नांदगावचा बीच राहुल सांगतो बेकारच. आणि रस्ता म्हणजे आजच्या गावात क्लासी. टुरूला पार्किंग यायचं. आणि आता पण आलो स्मशानभूमीवर. आणि टुरू लव, हो रस्ता टुरू लव आजच्या गावात स्टँडर्ड. आणि काय तो टर्न मारलाय क्लासी. दाबून केलं मालिश करच. मालिश नाही दाबू एकदा दाबू नको पहिले. हा आता अरे घे काय नाही. अरे वरची ती पॅन्ट घे, ती काली कोणची आहे पॅन्ट. दे रे याच्यात ना. आता डायरेक्ट आम्ही 8:30 वाजल्यात आणि रूम सोडलेलीच आहे. लवकरच म्हणजे जाम फास्ट काम आहे आमचा. नाश्ता करून झालेला आहे आणि आता पुढच्या बीचवर जाऊ. इथे तर काय मजाच नाही दिसली म्हणून आता पुढच्या बीचवर. आणि समीर आधीच पुमाची टी शर्ट घालून पहिलाच निघलेला आहे. आमचा खाऊन बिऊन झाला आणि अजून पेमेंट करतात बघा. त्यांचा अजून पेमेंटच नाही झाला. तर मार नाही खातील तर बरं आहे ते. आणि राहुलचा काय झालं, काय पाहिजे राहुल, काय सांग. तो आपला काय काय टिश्यू पेपरचं कुठं आहे. अरे राहू दे टिश्यू. नॅपकिनचे मुलं टेन्शन आलंय, कारण तो नॅपकिन खांद्यावर मारायचा आणि वेटर वाटायचा. वेटर नॅपकिन. अरे काय. आता आमची पार्किंगला जागा तर स्टँडर्ड भेटलेली आहे. समीर इधर बॅग चल. समीर बॅग टाक. बॅग कणाला ए बॅग घ्या मोबाईलला. आणि राहुल नॅपकिन शोधतोय आणि पार्किंगला स्टँडर्ड जागा भेटली. हा आणि खतरनाक म्हणजे खतरनाक वातावरणच एकदम खतरनाक आहे. आणि बघा लाटा डेंजर आहेत. जामच घाई आहे आणि आला पण जामच घाई आहे. दोघे राहुल टोपी आपली रिटर्न नाही हो येणार. आई किसान गेला कुठं राहुल. अरे व्हिडिओ काढायची होती ना. आज हलणार नाही काय माहिती काय नुसता पवते बस. आणि आमची आंघोळ बघा ही बघा. तिथं जामच वेटिंगला अर्धा तास लागेल म्हणून हे बघा काय करतात. इथंच याने पण इथंच आणि याही आधीच चलाकी मारली आणि काढली. व्हिडिओ घे बाटली भरून घे बाबू. बाटली वरती आणि बाटली भरून ठेव. तुम्हाला वरती घे राहू. तसा नको घेऊ असं चोप नाही. तुम्ही बाटले तुमची. अरे बाटली भरून घे. बाटली थोडं आणि इकडचा समुद्र बघा. आणि इकडचा समुद्र बघा. समुद्राला आलेली आहे भरती. ट्रॅफिक तर जामच आहे ना. मी झोपलेलो आता तर जामच ट्रॅफिक आहे म्हणून गाडी जास्त थांबते. आणि संकेत आंबा बघते
सुचित बेंड झाला. ही बघा ट्रॉफिक बघा. आणि निखिल इथं आंबा बघायला गेलाय. मस्त झोप लागलेली. मागे पण एवढी ट्रॉफिक आहे आणि मागे लागलेलीच आहे ट्रॉफिक आणि पुढे पण एवढी. आणि हा नुसता काका आणि सुशांत बघा. सुशांत बघा तो सुटना आंबो ए वास घेते. आता आंब घेता घेता निखिल गेलाय ट्रॉफिक सोरवाला. हात बीत कर कर असा मोठ्याने हात कर. आणि गेलाय कसला ट्रॅफिक सोडवते बघा. ट्रॅफिक हवालदार झाला असता तर काहीतरी आयुष्यात केलं असतं याने. पूर्ण ट्रॅफिक जाम म्हणजे जामच लय डेंजर. आणि मागं पण आणि पुढं पण. गाडीमधनं उतरून खूप सारी ट्रॉफिक पार करून आम्ही आता आलेलो आहोत कोलिनबाईला. आणि जगदीशची फरमाईश आहे, मला बोलतो कोलिनबाईला जेवायला जायचं आहे. त्यामुळे तिथे एवढी गर्दी होती ना तर आम्हाला इथे यायला लागला पार्किंगला. आणि बघा किती गर्दी आहे तिथे. गाड्या तर खूप चाललेल्या आहेत आणि आतमध्ये गेल्यावर तर खूपच गर्दी आहे. आणि पण नाही याना तर कोलिनबाईलाच जायचं आहे. बघू काय होतंय. हॉटेलमध्ये आल्यावर बाहेरूनच समजला 2 तासाची वेटिंग आहे. आणि वेटिंगला लोक बघा. आणि संकेत पुढंच चाललेला आहे. त्याला काय नाही वेटिंग कुठं काय करायचा. आणि इकडे लोक आहेत. त्याला बटर बोलतो मी. 2 तास वेट. आता स्पेशल मेन्यू. आणि संकेत गेलाय तिकडे. थांबणार तर नाही आपण इथे पण माहोल मस्त आहे एकदम सायलेंटली. गाणी पण चालू आहेत. आणि याला गाणे गायची सवय आहे कारण तो पहिला सिंगर होता. कुठले बारमध्ये होता तर काय माहिती नाही. असा गिटार वाजव ना. हा ओ हो गिटार नाही तरी. आपली पोरा तर गेलेली आहे कारण मूड ऑफ झालेला आहे त्यांचा. एवढा लांबून आलो आणि 2 तास वेटिंग आहे बोलल्यावर कंटाळा आला. आणि आता ते गेलेत आपला गाडी आणायला. आणि आपलं कोलिनबाई. आणि आता कोलिनबाईला आलेत ना. दादांना काहीतरी बोलायचं आहे तर दादा बोला. कोलिनबाई रेस्टॉरंटसाठी जेवण्यासाठी आम्ही मुरुडवरून आलो. तब्बल 2.5 तासाचा प्रवास झाला. तिथे येऊन आता समजलं की वेटिंग 2 तासाचे. तर अक्षरशः जिरली शब्द काय असतो तो आजचा आम्हाला अनुभव आलेला आहे. पूर्णपणे दादांची जिरलेली आहे. आणि ताई पण खुश आहेत कारण 2 तास वेटिंग आहे म्हणून अजून खुश झालेले आहेत. तर कोकण किनारा लंच अँड होम. मस्त जेवण आता एकदम भारी. आता आलेलो आहे दुसऱ्या हॉटेलला. आणि बघा काय सांगायचं चिकन मागवतात. मागवा. मी पापलेट करी. अरे काय पॉपलेट तुला. संकेत तुला. हा सुचित तुला. जगदीश तुला. ए सुशांत तुला. हा आता बघ कसं लवकर सांगितलं. कधी येईल त्या वेट करायला लागेल. आणि कोलिनबाई जवळ 70-80 फोटो काढल्यात ना जेवायला आले इथं ना. आज स्टेटस कोलिनबाईचं टाकतील 100%. 4-5 फोटो याने 4 काढलेत याने 3 काढलेत फोटो. आणि जेवतंय बघा कुठं. 2 तास वेटिंग आहे म्हणून इकडे आला. आणि फोटो बघा आज कोलिनबाई टाकणार 100%. राहुलला टेन्शन आलाय त्याचा काय अजून टाट आला नाही. माझे कोलब्या खावा लागेल मोठमोठे. कोलब्या मागवल्या त्याने आज स्टेटस 100% टाकणार. जगदीश काय बोलू शकत नाही. जेवण तर आपला झालेला आहे आणि मस्त जेवण होता. आणि आता डायरेक्ट घरी म्हणजे कुठं थांबायचंच नाही. आमची गाडीची सुरुवात. आणि आता काय करायला लागेल मस्त मागं झोपायला लागेल. डायरेक्ट घरी उतरायचा. चहा बी तुम्हाला रे चला फायनली आपण आलेलो आहोत
आणि सगळी लोक चाललेली आहेत हे बघा. मागची अजून दोघा तिघा असतील उतराची. संकेत डायरेक्ट तसाच गेला आणि यो जगदीश आलाय भाई पुरं तू बॅगा तुडव. अरे तुडव नाही रे कसा शुद्ध बोलते तुडव बॅगा तुडव. चला बाय बाय.